मुंबईच्या गोविंदा पथकांची उंच थरावरची मक्तेदारी आता ठाण्यातल्या गोविंदांकडून मोडीत काढण्याची तयारी सुरू आहे। 9 थरांचा सरावच आता थरार दाखवतोय। ठाण्याच्या गोविंदा पथकांनी थेट मुंबईला चॅलेंज दिलंय। 9 वर थांबायचं नाही तर विक्रमाला गवसणी घालायची असा निर्धारच आहे। चला पाहूया। ठाण्याच्या गोविंदा पथकांचं मुंबईच्या मक्तेदारीला थरारक आव्हान। सरावात 9 थर लावून ठाण्याच्या गोविंदांची नव्या विक्रमाची तयारी। यंदा गोविंदा नव्या विक्रमांची नोंद करण्याच्या तयारीत। गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी उत्सवात 9 आणि 10 थर रचण्याचं आव्हान मुंबईतील अनुभवी गोविंदा पथकांकडून पूर्ण केलं जात आहे। यामध्ये मुंबईच्या जय जवान पथकाचं नाव आघाडीवर आहे। मोठ्या उंचीचे थर रचण्यासाठी आवश्यक असलेला अनुभव, सराव, समन्वय आणि शारीरिक तयारी यामुळे मुंबईतील काही पथकांनी आपलं वर्चस्व निर्माण केलंय। त्यामुळे ठाण्यात मोठ्या रकमेची बक्षिसे मिळवण्यासाठी मुंबईतील गोविंदा पथक हे आघाडीवर असतात। गेल्या वर्षी ठाण्याच्या खोपटचा राजा या गोविंदा पथकाने देखील 9 थर रचून विक्रम केला होता। त्यामुळे यावर्षी दहीहंडी उत्सवापूर्वी ठाण्यातील वातावरण काहीसं वेगळं दिसतंय। ठाण्यातील ठाण्याचा राजा आणि सीपी तलाव या 2 गोविंदा पथकांनी सरावादरम्यानच 9 थर रचण्यात यश मिळवत मुंबईच्या पथकांना थेट आव्हान दिलंय। त्यामुळे यंदाच्या दहीहंडीमध्ये ठाण्याच्या गोविंदांकडून विक्रमाला गवसणी घालण्याची अपेक्षा व्यक्त केली जातीये। 9 थरांचा सराव हा केवळ उंची गाठण्याचा प्रयत्न नसून त्यामागे मोठी तयारी असते। प्रत्येक गोविंदाचा समतोल, थरातील स्थान, एकमेकांशी असलेला समन्वय आणि योग्य वेळी हालचाल करण्याची क्षमता याला मोठं महत्त्व असतं। त्यामुळे प्रत्यक्ष दहीहंडीच्या दिवशी 9 किंवा त्यापेक्षा अधिक थर रचण्यासाठी ठाण्याच्या गोविंदा पथकांकडून अनेक दिवसांपासून कसून सराव केला जातोय। ठाण्यात दहीहंडीला मिळणारी मोठी बक्षिसे आणि वाढती लोकप्रियता यामुळे स्थानिक गोविंदा पथकांमध्ये स्पर्धात्मक भावना वाढली आहे। यापूर्वी मोठ्या बक्षिसांसाठी मुंबईतील पथकांकडे पाहिलं जात होतं, मात्र आता ठाण्यातील पथकेही तितक्याच ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे यंदा ठाणे विरुद्ध मुंबई असा थरांचा थरार पाहायला मिळण्याची शक्यता आहे। ठाण्याचा राजा गोविंदा पथकाला यंदा 30 वर्ष पूर्ण झाली आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून दहीहंडीच्या सरावाला सुरुवात झाली आहे। सध्या सराव चांगल्या पद्धतीने सुरू आहे। गेल्या वर्षी त्यांनी टेंभी नाका इथं 9 थर यशस्वीपणे लावले होते। यंदा ठाण्याच्या राजाचा उद्देश प्रत्येक ठिकाणी 9 थर यशस्वीपणे लावून ते सुरक्षितपणे उतरवण्याचा आहे। ठाण्यात मुंबईसह इतर ठिकाणांहून मोठमोठी गोविंदा पथकं येतात आणि मोठमोठे थर लावतात। मात्र यंदा ठाण्यातील गोविंदा पथकांचं वर्चस्व वाढताना दिसतंय। यंदा ठाण्यातील गोविंदा पथक 9 थरांचा विक्रम करण्याबरोबरच ते थर यशस्वीपणे आणि सुरक्षितपणे उतरवतील असा विश्वास सरावात 9 थर लावलेल्या ठाण्याचा राजा या गोविंदा पथकाने व्यक्त केलाय। यावर्षी म्हणजे सराव हा चांगल्या पद्धतीने सुरुवात झाला आहे। आम्ही गेले 6 महिने या दहीहंडीचा सराव चालू आहे। गेल्या वर्षी आपण टेंभी नाका इथे 9 थर यशस्वीरित्या लावले होते। तर यावर्षी ठाण्याचा असा विचार आहे की आपण प्रत्येक ठिकाणी 9 थर यशस्वीरित्या उतरवून म्हणजे एक वेगळीच आदरांजली आपल्याला हे द्यायची आहे। सरावात 9 थर लावलेल्या ठाण्याच्या गोविंदा पथकातील सीपी तलावाचा राजा या गोविंदा पथकाने 9 थर लावताना थोडासा असमतोल झाला, तरी त्यावर ते सातत्याने सरावाचं काम करत आहेत। 9 थर लावणं जितकं महत्वाचं आहे तितकंच ते सुरक्षितपणे उतरवणं देखील महत्वाचं आहे। त्यासाठी त्यांनी नियमित सराव सुरू ठेवलाय। गेल्या महिनाभरापासून आम्ही सातत्याने सराव करत आहोत। येणाऱ्या दहीहंडी उत्सवात 9 थर शक्य तितक्या लवकर आणि सुरक्षितपणे लावून ते त्याच ताकदीने उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मुंबईनंतर यंदा ठाण्यातील गोविंदा पथके अधिक सक्षम होत आहेत। ठाण्यातील एखादी तरी मानाची हंडी फोडण्याचा मानस असल्याची भावना
सीपी तलावाचा राजा गोविंदा पथकाने व्यक्त केली आहे. सीपी तलावचा राजा गोविंदा पथक या सराव शिबिरला 9 थर लावून झाले. थोडं डिसबॅलन्स झालं आणि उत्साह सगळ्यांमध्ये जोरात आहे की 9 थर लागलेत पण ते उतरवायचे आहेत. त्या दृष्टीने आमची प्रॅक्टिस चालू आहे आणि पोरांची मेहनत आणि जिद्दीने आम्ही प्रॅक्टिस करत आहे. तर आमचा निश्चय एवढाच आहे की येणाऱ्या दहीहंडीला 9 थर लावून कडक उतरवण्याचा प्रयत्न आहे. मुंबईच्या गोविंदा पथकानंतर ठाण्यातील खोपटचा राजा गोविंदा पथकानं गेल्या वर्षी पहिल्यांदा 9 थर लावत ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये पहिली विक्रमाची गवसणी घातली होती. एकूण 5 ठिकाणी त्यांनी 9 थर लावत नवा विक्रम केला. यंदा खोपटचा राजा या गोविंदा पथकाला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. आम्ही जेवढा सराव करतो तेवढेच थर लावण्याचा आमचा भर असतो. त्यापुढे आकड्यांचा आम्ही विचार करत नाही. गेल्या वर्षी आम्ही 5 ठिकाणी 9 थर लावले. यंदाही त्यापेक्षा अधिक ठिकाणी, विशेषतः ठाण्यातील प्रमुख दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी 9 थर लावण्याचा यशस्वी प्रयत्न करण्याचा आमचा मानस आहे. मुंबई किंवा ठाणे आम्ही याच्यात मतभेद करत नाही. प्रत्येक गोविंदा पथक आपल्या मंडळासाठी मेहनत घेत असतो. केलेल्या सरावाचं फलित म्हणून थर लावणे हे प्रत्येक मंडळाचं स्वप्न असतं, अशी भावना खोपटचा राजा गोविंदा पथकाने व्यक्त केली आहे. आमचं जे मंडळ आहे त्यावेळेस 70 वर्ष पूर्ण होत आहेत. आमच्या मंडळाचे संकल्प एकच असते, जेवढी आम्ही प्रॅक्टिस करतो तेवढेच आम्ही थर रचतो. त्याच्यावरती आम्ही विचार पण नाही करत. यावर्षी पण आम्ही जे गेल्या वर्षी ते 5 वेळेला 9 थर लावले, तर यावर्षी पण आमची इच्छा आहे की याच्यापेक्षा जास्त आम्ही या ठाण्यामध्ये जे प्रमुख हांडे आहेत तिथे 9 थर लावायचा प्रयत्न करणार आणि यशस्वी करणार. सरावात 9 थर रचण्यात यश मिळाल्यानं ठाण्यातील पथकांचा आत्मविश्वास वाढला आहे. प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी वातावरण, गर्दी, हंडीची उंची आणि बक्षिसासाठी असलेली स्पर्धा यांचा विचार करता आव्हान अधिक कठीण असणार आहे. त्यामुळे सरावातील कामगिरीचं रूपांतर प्रत्यक्ष मैदानात किती प्रभावीपणे होतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. ठाण्यातील गोविंदा पथकांनी मुंबईच्या पथकांची मक्तेदारी मोडण्याची तयारी सुरू केल्यानं यंदाच्या दहीहंडी उत्सवातील रंगत आणखी वाढणार आहे. ठाण्याच्या गोविंदांकडून 9 थरांची सलामी मिळाल्यानंतर आता 10व्या थराकडे झेप घेण्याची महत्वाकांक्षा दिसतीये. त्यामुळे यंदाच्या दहीहंडीमध्ये बक्षिसांसोबतच उंच थरांची स्पर्धाही ठाणे मुंबईच्या प्रतिष्ठेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईच्या अनुभवी गोविंदा पथकांना मागे टाकून ठाण्याची गोविंदा पथके नवा विक्रम प्रस्थापित करतात का याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे. मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.